नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एका पर्यटकाची कार बुडाली। कार बाहेर काढता येत नसल्यामुळे दोरखंडाने बांधून ती ठेवण्यात आली आहे। या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाहणी केली आहे। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढली आहे। पाणी पातळी वाढल्यानं गोदावरी नदी पात्रात कार बुडाली होती। ही कार वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली। कार वाचवण्यासाठी पहिल्यांदा 2 मुलं वाहत्या पाण्यात उतरली। मुलांच्या हातात कार बांधण्यासाठी दोर होते। वाहत्या पाण्यात या कारला बांधण्याचे दोन्ही मुलांचे प्रयत्न सुरू होते। या 2 मुलांच्या मदतीसाठी आणखी 2 मुलं वाहत्या पाण्यात उतरली। या 4 मुलांनी जीवाची बाजी लावून वाहत्या पाण्यात या कारला दोर बांधले। नाशिक मधला हा वाहत्या पाण्यातला कारचा थरार पाहण्यासाठी लोकांनी पुलावर मोठी गर्दी केली होती। लोकांच्या गर्दीला हटवण्यासाठी पालिकेला आवाहन करावं लागलं। तर संपूर्ण नाशिकलाच मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। कुठे काय नेमकी परिस्थिती आहे तेही आपण पाहूया। नाशिक आणि इगतपुरीला पावसानं झोडपलं। नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं असून पातळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। गोदाघाटावर काही पर्यटकांनी धोकादायक स्टंटबाजी केली आहे। पाणी वाढलेलं असताना काही पर्यटक पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालंय। नाशिकमधील दारणा धरण 50% भरल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दारणासह पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। काल रात्रीपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस झालाय। त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं। इथल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर आहे। नाशिकमधील पुढचे 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। तिकडे इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे। पावसामुळे साचलेल्या पाण्यातून गाड्या काढताना वाहतूक मंदावली होती। गोंदे फाटा इथे वाहतूक कोंडीत 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। पावसामध्ये इगतपुरी शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडालाय। तळेगाव रोड, धोबी गल्ली, नगर परिषद रोड आणि नवा बाजार परिसरात गटाराचं पाणी रस्त्यावर आलंय। नागरिक आणि विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते।